आता बघा यांना खायला खाद्य टाकलेलं आहे इथं, ते आता खात्यात. म्हणजे आमचं क्षेत्र थोडं आहे, आम्हाला 3-3.5 एकर जमीन आहे. आम्ही त्याच्यामध्ये करायचं आणि मी मंजुरी करायची. पण आता मंजुरीला न जाता आपल्याला असं सापडलं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो नाही, आपल्याला नोकरी म्हणूनच आपण उठलं की त्याच्यातच हे बसण्यासाठी, कारण की ते गावरान पक्षी आहे, खाली सहसा बसतच नाही. गावरान. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी चॅनलवरती स्वागत करतो. आता आपण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महिला पूर्ण म्हणजे त्यांचं पूर्ण कुटुंब आहे, ते कुक्कुटपालन करतात, त्याबरोबर शेळी पालन करतात. त्याआधी ते पूर्णपणे शेती करायचे, पण पूर्णपणे शेतीवरती अवलंबून न राहता त्याला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी गावरान कुक्कुटपालन चालू केलं, त्याचसोबत आपलं शेळीपालन पण चालू केलं. आणि ते कशा प्रकारे एकदम मोठ्या लेवलवरती नेऊन ठेवले त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या जे काही पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांच्याकडनं पण पुरस्कार मिळाला, त्याबद्दलही संपूर्ण माहिती पाहूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनच्या बाजूला हाईप बटन आहे, त्यावरती क्लिक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. माझं नाव साधना गोविंद कांगणे, राहणार मौपुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. बरं, आता आपण बघतोय तुम्ही गावरान कुक्कुटपालन करताय, त्याचबरोबर शेळीपालन पण करताय. पण मग हे कसं काय सुचलं, तुम्ही कधीपासून सुरुवात केली याची? हे आम्ही 2 वर्ष झाले तेव्हापासून सुरुवात केली. आम्ही म्हणजे आम्ही सर्वसाधारण शेतकरी कुटुंब होतं, पण आम्हाला बचत गटामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला जोड व्यवसाय करा, उद्योग करा, त्याच्यामुळे आम्ही मग भाजीपाला विक्री करायचो. भाजीपाला विक्रीच्या नंतर मग आम्हाला लक्षात आलं की आपल्याला याच्यातून थोडा थोडा पैसा मिळतो म्हणून मग आम्ही एक शेळी घेतली. शेळीपासून आम्ही ते व्यवसाय सुरू केला. 12 महिन्याच्या नंतर आम्ही कोंबड्या आणल्या, 5 कोंबड्या आणल्या शेजारी गावाहून 5. मग त्या 5 कोंबड्या आणल्याच्या नंतर आम्ही ती म्हणजे आम्हाला अंड्याची याची मागणी वाढत गेली. मग आमच्या असं लक्षात आलं की आपण शेळीपालन पण करतोय, शेती पण करतोय, शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण एक कुक्कुटपालन पण करावं असं आम्हाला वाटलं. आणि तुम्हाला मोदी साहेबांकडनं पुरस्कार पण मिळाला होता, तर कोणता पुरस्कार मिळाला आणि त्याचा अनुभव कसा होता त्याबद्दल सांगा. मी म्हणजे स्वयंसहायता महिला बचत गटामध्ये मी एक सर्वसाधारण सदस्य व कृषी सखी म्हणून काम करते. पण मग त्याच्यामधून काही एक महिला जर एक खेड्यागावामध्ये जर सर्वसाधारण एक महिला जर असा एक व्यवसाय करू शकते, तर त्याच्यामुळं मग आमचे गटाचे सर, सर्व घनसावंगी तालुक्याची टीम, केविकेची टीम, म्हणजे त्यांनी पण आम्हाला ट्रेनिंग दिली, भरपूर सपोर्ट दिला त्यांनी बी. मग ते असा उद्योग तालुक्याला गेला, तालुक्याहून जिल्ह्याला गेला, जिल्ह्याहून मग मोदी साहेबांच्या पर्यंत पोहोचला. तिवर मग लखपती दिदी म्हणून पुरस्कार मिळाला. कितीपासून सुरुवात केली होती, आता कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही ह्या व्यवसायात? आम्ही आता ह्या कोंबड्या तर 5 कोंबड्यापासून सुरुवात केली होती. आज 600-650 पक्षी आहे आमच्या. आता आणि शेळ्यांमध्ये? शेळ्या आमच्या एकच शेळी घेतली, तिथं आता 40 ते 45 शेळ्या झाल्या आमच्या, लहान मोठ्या गावरान शेळ्या. गावरान शेळी पालन. तुम्ही आता हा व्यवसाय उभा केलेला आहे, जवळपास 2 वर्षापूर्वी सुरुवात केली होती, प्युअर गावरानने चालू केलं? प्युअर गावरान. आता हा व्यवसाय तुम्ही कसा केला, आतापर्यंत वाढवली कशी संख्या, त्याबद्दल सांगा. म्हणजे आम्ही 5 कोंबड्याच्या जेवढे अंडे निघतील तेवढेच अंड्यावर कोंबड्या बसायचे, तेवढेच पिल्ले काढायचे, 20-25 काय निघतील तेवढे. त्यांपासूनच आपली पिल्ले तयार करून आता एवढी 5-6 संख्या तयार केली. बाहेरून अंडे नाही, कोंबड्या नाही, काहीच नाही, तेवढ्यावरच आम्ही सुरुवात केली, तेवढ्यावरच. आणि इथं मोकळ्या याच्यामध्ये सोडता तुम्ही? हे कसं केलं ते सांगा. पहिलं आपण शेड बद्दल पाहू. तुमचं शेड किती बाय कितीचं आहे? आमचं 50 बाय 23चं शेड आहे. आणि तेव्हाच बांधलं होतं 2 वर्ष आधी? नाही, आम्ही अगोदर तिथं सुरुवातीला आम्ही छोटं शेड केलं. बरं, आता हे बघतो, हे छोटं शेड मध्ये पहिल्यांदा ते कोंबडे पहिल्यांदा केलं. शेळ्या कोंबड्या एकत्र. पण काय झालं, आम्ही पिल्ले काढली, शेळ्याला खाद्य टाकलं का शेळ्या पळाल्या का ती पिल्ली त्याच्या पायाखाली दबायचे, काही अपंग व्हायचे. त्याच्यामुळे मग आमच्या लक्षात आलं का आता आपले तर पक्षी वाढत चालले, मग आपण काय करावं. मग आम्ही मोठं शेड केलं. किती खर्च आला तुम्हाला? आम्हाला हे 1,65,000 रुपये लागले आम्हाला शेडला. आता किती पक्षी बसते ना आतमध्ये? आता आतमध्ये 4-5 हजार पक्षी बसतील, पण आमचं राहण्याची याची सोय, आम्ही कोंबड्या बसण्याची, पिल्ले ठेवायची सगळी सोय आतमध्ये जाऊन पण पाहू. आता हा मुक्त संचार केलेला आहे तुम्ही, मुक्त संचार मध्ये किती बाय किती आहे हे? आता अंदाजे असं तरी 30 बाय 30 असू शकतं, जवळपास 1 गुंठ्याच्या आसपास. 1 गुंठ्याच्या आसपास. याच्यामध्ये तुम्ही शेण, लेंडी हे बाहेरच टाकता? हे आता 5 फूट खड्डा आहे, तेवढा 5 फूट खड्ड्यामध्ये आता 20 ट्रॅक्टर खत असेल, 20 ट्रॅक्टर खत. आणि ते कोंबड्यांच्या ज्याच्यात टाकता, जेणेकरून ते निवडून काय किडे काय जे असेल ते त्याच्यामध्ये ते खातात. म्हणजे पत्ती सारखं खत केलं त्यांनी. आता बघा यांना खायला खाद्य टाकलेलं आहे इथं, ते आता खात्यात आहे. आपण एकदा शेड आतमधून पाहू जरा. आता हे त्यांचं शेड आहे आतमध्ये, हे असे खूप कोंबडे बसलेले. आणि याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही कप्पे पण केलेले. आता शेड मध्ये मोठाले पक्षी असतील, लहान पक्षाला ते मारते, त्याच्यामुळे मोठ्या पक्ष्यासाठी हे बसण्यासाठी, कारण की ते गावरान पक्षी आहे, खाली सहसा बसतच नाही. त्याच्यामुळे मग त्याला वर आहे. आणि आता हे तप्पड गारा आहे जास्त म्हणून सनी कडीकडीनं तपड लावली त्यासाठी. थंडी जास्त आहे ना,
बरोबर, हे त्याच्यामुळे. सगळं पॅक करून घेतलं हा. थंडीमुळे सध्या. थंडीमुळे. हा आणि हे खूप चांगलं केलेलं आहे पहा मित्रांनो, वरपासून खालपर्यंत बांबूचे मारलेत उभे आडवे, जेणेकरून इथून असं वरपर्यंत सगळे बसत ती. कोंबडे पूर्ण बसले असतील. बसतात पूर्ण लगेच. आणि हे आणण्यासाठी आपले पत्र्याचे डबे. हा, हा. तुम्ही काय कोबा काय खाली काहीच केलेलं नाही? नाही केला नाही अजून. याच्यामध्ये काय टाकतो, भुस टाकतो आणि 8-10 दिवस मिळून ते बाहेर काढून फेकायचं, हा हा हा. म्हणजे वास येऊ नये म्हणून. अंड्यावर बसल्या का त्याला मोठ्याला कोंबड्या डिस्टर्ब करायच्या, मग ती पिल्ले निघत नव्हते, अंडे खराब व्हायचे, ते बसल्या का ते अंडे खायचे. मग त्याच्यामुळे आम्ही बारकाली पिल्ले तिकडे केलं, अंडे बसण्यासाठी बाजूला केलं. आता मोठाले कोंबड्या कुठे कोंबडे बसवतो तुम्ही? कोंबडे बसायला तिकडे जागा आहे ती. कोंबड्या बसवायला इकडे आपण हा, बसवतो. डबे तिकडे. हा. आणि आता इकडे बारकाली पिल्ले का? हा इकडे लय बारकाली. हा हा. म्हणजे जी काय पिल्लं निघली का ती आपण इकडे ह्या खुर्ड्यामध्ये टाकायचे. 1-1.5 महिन्यात झाले का खाली सोडायचे. 2-1 महिन्याचे होस्तोवर इथंच आत, कारण 2 महिन्यापर्यंत आतमध्ये आतच ठेवायची ठेवायचे. तिला. काहून तर हे पक्षी त्या पिल्ल्याला मारतात ना, हा. त्याच्यामुळे ते आतच. मग यांना आपण खाद्याचं नियोजन कसं करतो? खाद्य फूडचं खाद्य, सकाळी भात टाकायचा, तांदूळ टाकायचे, हा. गहू, ज्वारी, मका. बारकाला जसं द्यायला पचन होईल तसं बारकाला यायला बारीक बारीक टाकायचं. आणि पहिल्या दिवशी झाले तर गुळाचं पाणी, 5-6 दिवस गुळाचं पाणी, बाजरी, बारीक वस्तू त्याला आणि चावण्याचं. पोल्ट्रीचं खाद्य पोल्ट्रीचं खाद्य असतं ते बारीक मिक्स 2 करून टाइम. देतो आपण सगळं? नाही, 2 टाइम टाकायचं, सकाळ संध्याकाळ 2 टाइम टाकायचे. सकाळ संध्याकाळ पोल्ट्रीचं खाद्य. हा, आणि मग दिवसभर आपलं घरगुती. हा, असं टाकायचं. हा म्हणजे पोल्ट्रीचं खाद्य टाकणं खूप गरजेचं आहे. हा, म्हणजे पक्षाची वाढ लवकर झपाट्याने होती, रोग प्रतिकार शक्ती कमी हे होती. आता काय अंडी त्याच्यामध्ये हा. अंडी घालतात. अंडी दिलेली. मागणी कशी आहे गावरान अंड्याला मार्केट? गावरान अंड्याला भरपूर मागणी आहे. 13 रुपयाला एक अंड, म्हणजे घरपोच इथे येऊन घेऊन जाते. आम्हाला असं घेऊन येण्याची गरज नाही, काही नाही. फोन व्हॉट्सअपला स्टेटसला टाकून दिलं की लगेच आपोआप आपल्याला फोन येणार, कामाला द्या, इतकी द्या, तितकी द्या. घरी म्हणजे येऊन 13 रुपयाला आपला अंड जातं. म्हणजे आसपास खेड्यात बी आता कोणी मशीन आण, काही आण, आम्हाला 500 अंडे द्या, 200 अंडे द्या. पण आता आपल्याला जसं विकतं तसं आपण, आणि होतापर्यंत आमच्या जितक्या कोंबड्या पुढे आम्ही तेवढ्या अंड्यावर बसतो, कारण का आम्हाला पक्षी वाढायचे. आम्हाला 5 ते 10 हजारापर्यंत पक्षी करायची. पुढे म्हणजे असं डबल का एक शेड करणं होईना, पण उत्पन्न वाढायचंय आम्हाला, कारण का त्याच्यामधून भरपूर नफा मिळतो ना. मेथी घास टाकायचा, मेथी घास आणून टाकायचा, निपियर टाकायचं त्याला. मेथी घास पण टाकता, पोल्ट्रीचं खाद्य पण, हा. परत संध्याकाळी पोल्ट्रीचं खाद्य. हा बरोबर. हा, आणि 5 वाजता आपलं मेथी घास आणून टाकायचा कापून. मेथी घासांना पण पक्षी आबाद राहते ना, म्हणजे एक टायमाचा खर्च बचतून द्यायचा खाद्याचा. हा, मेथी घासामुळं. सध्या आता तुम्हाला जवळपास 600-700 पक्षी आहेत तुमच्याकडे सध्या, तर तुम्हाला खाद्यावरती खर्च किती येतो? आम्हाला खर्च का, आम्हाला महिन्याला 4 खाद्याची गोण्या लागतात ना. आपलं घरगुती खाद्य, तांदूळ, ज्वारी, गहू हे तर आपल्या शेतातलं असतं, त्याच्यामुळे मग ते बी तितकालच लागतं. पण मग त्याचा महिन्याला जरी म्हणलं तरी 10,000 रुपये, 8 ते 10,000 रुपये खर्च येतो आम्हाला महिन्याला. येतो त्यांचा. बाकी याच्यावर व्यतिरिक्त अजून काय देतो आपण? कॅल्शियम, बाकी विटॅमिनचं काय औषधं? हा, देतो ना मेडिकल मधून आणून. आपल्या पक्षाचं वातावरण बघायचं कसं आहे. एखाद्या पक्षाचं जर रोग आल्यासारखा वाटला तर केविकीला फोन करतो. आंबडला दुकानदार म्हणून ते आम्ही खाद्य ते आणतो, ते पण आम्हाला भरपूर सपोर्ट करते. केविकी मधून सरला जर केव्हा फोन लावा तुम्ही, सर लगेच रिप्लाय देणार, आपल्याला फोटो टाकणार, त्याच्याबद्दल माहिती देणार. म्हणजे असं नाही का फक्त आणल्यात कोंबड्या आणि त्यांना खायला टाकतोय झालं? नाही, तसं पूर्णपणे आपल्याला काळजी. लेकरं इतकी काळजी घ्यावी लागते त्याची. हे पहा, इकडे कुक्कुटपालन चालू आहे आणि इथंच फक्त एक कंपाऊंड मारून ह्याच बाजूला शेळी पालनाचं चाललंय. ह्या शेळ्या आपण इथंच ठेवतो का फिरून आणतो? नाही, एखाद्या वेळेस नेतो फिरायला, पण सहसा इथंच बंदिस्तच. आणि गावरान, प्युअर गावरांमध्ये. आणि याला बोकड कोणता आणलेला आता? बिटलचा आहे, बिटल क्रॉस. त्याचं कारण काय तो बोकड आणण्याचं? म्हणजे गावरांची पिल्ल्याची वाढ होत नाही ना, पटपट नाही वाढवत. बिटल मुळे पटपट वाढ होते त्यांची. हीच आमची पहिली शेळी. ही पहिली शेळी आपली. हिची हिच्यापासून सुरुवात झाली होती. हिच्यापासून सुरुवात झाली. हीच 5,000 घेतली आम्ही. हा. हिच्यापासून सुरुवात झाली सगळी. तर आज 40-45 तिच्याच आशीर्वादा नाही. मग याच्यामधनं पाठी नाही विकत ना आपण? नाही, पाठी नाही, आपल्याला अजून वाढवत राहायचं. आता शेळ्यांचं नियोजन कसं चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी त्याला मका टाकायची सकाळी उठल्याबरोबर, आणि नंतर 10-11 वाजता शेवरे लावलेले आहे दसरथ घासे, ते गवत टाकायचं आणून. भुसे सोयाबीनचं भुसा साठा करून ठेवलेलं आहे, ते टाकायचं. आणि असं शेतात काम करताना जर शेंडे सारखी हे असं गवत काढी सगळं आणायचं. खुराकामध्ये यांना काय? मकाई आपली अख्खी मका. शेळ्यांसाठी अर्धा एकर आहे ना. अर्धा एकर मध्ये काय काय? निपियर आहे, शेवरे, दसरथ घासे, गोपीकृष्णा गवत आहे, मेथी घाशी आणि मका. मका म्हणजे दुसरीकडे मका, दुसरीकडे अर्धा एकर मध्ये हे, मकाचं क्षेत्र वेगळं. कोंबड्या पण आहे तुमच्याकडे, शेळी पालन पण आहे. तर कसं वाटलं तुम्हाला शेळ्यांचं? चांगलं आहे. आपलं एक अर्धा तास म्हणजे 1-1.5 तास यायला द्यायचा, 1-1.5 तास यायला द्यायचा, बाकीचं आपलं शेतात काम करायचं.
हा म्हणजे पूर्ण जोरधंदाच दिवस, पाहताय हा. आता तुम्ही. मग आपण लोकांची मंजुरी करण्यापेक्षा आपलं थोडं क्षेत्र होतं, मंजुरी करण्यापेक्षा आपली हीच मंजुरी समजायचं. हम्म. याच्यातच एक पार यायचं द्यायचं, एक पारगानंतर तिकडे जायचं. आता शेळी पालनामध्ये विक्री कशाची काय काय करता? बोकड्याचीच विक्री करतो. किती महिन्याचं बोकड झाल्यानंतर आपण विक्री करतो? 7-8 महिन्याच्या नंतर विक्री करतो आम्ही. नंतर हा काय किंमत मिळते आपल्याला? आता ती वजनावर आहे, म्हणजे बोकड्याचं एका नग पाहून अंदाजे, हा. 8 ते 7-8 हजार 10,000 असं हम्म. जातं त्याच्यापर्यंत. त्या 10,000च्या आसपास. हा एक साधारणतः किती बोकडांची विक्री होती एक वर्षभरात? 8-9 अशी बोकडी काही, म्हणजे जसे जन्माला येतील तसे 8-9 बोकडी विकतो आम्ही 12 महिन्याच्या नंतर. म्हणजे ते बोकड शेळ्यांचा खर्च तर काढून टाकत हा असतात. त्याच्यात बागतो. हा आणि आपल्या पाठी वाढतात त्यात वेगळंच पाठी आहे. वाढतात, पाठीचं उत्पन्न होतं. हम्म. मग पाठी आपल्याला उत्पन्न देतातच ना. बरोबर. 1-2 बोकड हो पाठी हो आपल्याला उत्पन्न वाढत नव्हतं. आता तुम्ही पहिले फक्त शेती करत होते, शेती आता आपल्याकडे शेती आहे. शेतीबरोबर आपण शेळी पालन करतो, कुक्कुट पालन करतो. तर दोन्हींमुळे आपल्या कौटुंबिक याच्यामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये कशी प्रगती झाली त्याबद्दल एक सांगा. म्हणजे आम्हाला म्हणजे आमचं क्षेत्र थोडं आहे, आम्हाला 3-3.5 एकर जमीन आहे. आम्ही त्याच्यामध्ये करायचं आणि मी मंजुरी करायची. पण आता मंजुरीला न जाता आपल्याला असं सापडलं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो नाही, की आपल्याला नोकरी म्हणूनच आपण उठलं की त्याच्यातच आपल्याला नोकरदाराला तरी रविवारची सुट्टी असते, आपल्याला ती पण सुट्टी नाही. उठायचं ना आपण त्याच्यातच आपलं सगळं दिवस त्याच्यातच जातो आपल्याला. मग जो कोणी आपला कमी क्षेत्र असेल कोणाकडे तर त्यांनी शेळी पालनाकडे नक्कीच लक्ष द्यावा. शेळी पालन कुक्कुटपालन कोणता व्यवसाय करा त्याच्यामध्ये पण स्वतःला झुकून टाकावं लागतं. त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे हिंडता फिरता येत नाही, तर शेळ्या सोडून दिल्याने चालू इकडे तसं जमत नसतं. स्वतः इथं आपण गडी व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला कोणतं पण उत्पन्न निघतं. स्वतःच आपण आपल्या यानं करावं लागतं. आज तुम्ही 5 पासून चालू केलेला आता जवळपास 600-700 पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे कुठेतरी फायदा चांगला आहे याच्यामध्ये, त्यामुळेच चांगला. तुम्ही इथपर्यंत वाढवलेलं आहे. तर यातनं काय काय विक्री करताय, कशा कशा रेटने विक्री करता त्याबद्दल सांगा. कोंबडा जरी एक जर कोंबडा विकला तर 700, 800, 850 असा जागेवरती आपण नागावरती देतो. नागावरच. हम्म. आणि कोंबडी समजा विकतेच नाही पण किंमत सांगते, 500 रुपयाला कोंबडी देतो. म्हणजे आम्ही आणली त्याच हिशोबाने आम्ही सांगतो 500 रुपयाला कोंबडी. तुम्ही पण 500लाच आणली, आपण पण 500 म्हणजे देतच नाही शक्यतो तुम्ही. देत नाही, आम्ही देत नाही, कारण की आम्हाला वाढायची ना पक्षी. आणि त्याच्यामुळे आम्ही अंड्याची देत विक्री? नाही. अंड्याची विक्री 13 रुपयाला अंड. आता सध्या किती अंडी मिळतात किंवा किती कोंबडे विकले जातात? कोंबडी आता जशी आली तशी आम्ही 43,000ची, म्हणजे श्रावण आखाडामध्ये काय असतं, देवीची जत्रा असती, तर आम्ही 40,000ची कोंबडी विकली होती फक्त एका महिन्यात? हा. आपण ते आईची मागच्या यात्रा 3-4 असते. महिन्याचे साठलेले असतील सगळे. हा. आणि असं 700-800 रुपयाला चालूच असते. कोणाचा फोन आला का कोंबडी आम्ही विकतो. पण कोंबड्याने, कारण की आम्हालाच आमचं जास्त करायचं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही कोंबडी विकतो. एक वर्षभरात तुम्हाला फक्त कोंबड्यांमधून किती उत्पन्न मिळत असणार, अंडी किंवा कोंबडे विक्री? आम्हाला आता खर्च तसा आहे, नफा बी तसाची ना. म्हणजे खर्च दोन्ही बी खर्च जाऊन आमचं पक्षी पण आम्हाला राहतात, आणि आमचं म्हणजे आम्हाला असं सांगायचं की आमचा घर खर्च पूर्ण त्यांच्यावरच आहे. पूर्ण घर खर्च निघतोय पूर्ण कोंबड्यांवर? घर खर्च त्यांचा खर्च त्याच्यातच निघतो आम्हाला. आणि आम्हाला जेवढे पक्षी आहे तेवढे आमची नफे येते. मागणी किती आहे गावरानला? गावरानला भरपूर मागणी, म्हणजे आम्हाला भरपूर फोन येतात, पण आमच्याकडे तेवढी पक्षीच नाही. म्हणजे मागणी खूप आहे हा, मागणी. पण आपल्याला पुरवठा करता येत आणि नाही. ही वस्तू अशी आहे का ही काही पडणारी वस्तू नाही. याला आज जरी आपण बाजारात घेऊन गेले तरी मार्केट आहे, आम्हाला बाजारात तर जायचं कामच नाही. म्हणजे आम्ही असा पक्षी धरला आणि गावात पण नाही नेला, म्हणजे इथंच जागेवर येणार येऊन घेऊन जाते. इथंच येऊन घेऊन जाणार. आता भविष्याचं नियोजन काय, आपल्याला कितीपर्यंत संख्या न्यायची आणि काय आता आम्ही 5 ते 10 हजारापर्यंत आम्ही करणार आहे. म्हणजे आमचं जसं जसं उत्पन्न वाढेल तसं आम्ही शीड वाढणार, इथं तार कंपाऊंड करणार, म्हणजे राहायलाच इथे यायचं आम्हाला. त्याचंच नियोजन करायचं. फक्त इथं मुंगसाचं भीती आहे, बाकी काहीच नाही. सापटी तर निघतातच म्हणा, आता रानात असल्यावर तर निघणारच ना. तुमचा प्रेरणादायी प्रवास आहे, खूप चांगला प्रवास आहे, आणि तो ऐकून नक्कीच जो कोणी पाहतोय त्याला एक प्रेरणा मिळेल तुमच्याकडनं, एक उमेद मिळेल का खूप छोट्याशा गोष्टीमधनं चालू करून खूप मोठं निर्माण केलंय तुम्ही. तर खूप चांगली माहिती दिली ताई, खूप खूप आभार. भेटूया मित्रांनो अशाच एका माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.